पंतप्रधान मोदी आज केरळ आणि तामिळनाडू दौऱ्यावर। सकाळी केरळच्या पलक्कडमध्ये रोड शो तर तामिळनाडूच्या सेलममध्ये दुपारी जाहीर सभा। अमित शहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता। दिल्लीत अमित शहा आणि राज ठाकरेंची भेट। फडणवीस आणि बावनकुळे ही बैठकीला उपस्थित। मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता। उद्धव ठाकरे आज यवतमाळ आणि नांदेडच्या दौऱ्यावर। उमरखेडमध्ये दुपारी जनसंवाद मेळावा तर अर्धापूरच्या पिंपळगाव महादेवमध्ये जिल्हा संवाद मेळावा। सीएच्या अंमलबजावणी विरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। असरुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेकांकडून सीएवर बंदी घालण्याची मागणी। गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या विरोधात केलेली शिवीगाळ कितपत योग्य, सदावर्ते यांचा सवाल। अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात। शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका। शेतकऱ्याला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना माझा आवागा किती हे लवकर कळेलच। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजितदारांना इशारा। सांगलीच्या जागेचा तिढा संपला। सांगलीची जागा काँग्रेसकडेच। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा तर याआधी उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा। हिंदू बांधवांनो हा शब्द कालपासून बंद झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका तर भाषणाची सुरुवात कशी करायची हे मिंदे ठरवायला लागले। ठाकरेंचा पलटवार। मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारासू यांना पदावरून हटवलं। केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई। विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा। नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान। तीन दिवसात संपूर्ण माहिती द्या। निवडणूक रोख्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। प्रतिमा मलिन होत असल्याची बँकेची सारवासारव। व्लादिमीर पुतीन पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी विराजमान। पुतीन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 88% मतांनी विजय। पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।